कर्जमाफीतील जाचकटी रद्दचा हजारो शेतकऱ्यांना लाभ. 61,000 शेतकऱ्यांकडे व्याजासह 1,023 कोटी थकीत. शासनाच्या यापूर्वीच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची नियमित कर्जदारांना चालू वर्षीचे कर्ज परतफेड करण्याच्या जाचकटी आता रद्द करण्यात आल्या आहेत आणि याचा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. जिल्हा बँकेच्या 61,765 सभासद शेतकऱ्यांकडे तब्बल 1,023 कोटी रुपयांची थकबाकी असून यात मुद्दल 733 कोटी तर त्यावरील व्याज 289 कोटी रुपये आहे. राज्यातील महायुती सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे आणि या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया शासन स्तरावर गतीनं सुरू असून जिल्हा आणि अन्य बँकांकडून थकबाकीदार आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आलेली आहे. 2023-24 ते 2025-26 या 3 वर्षातील थकबाकीदार शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. तर मार्च 2026 पूर्वीच्या 3 वर्षापैकी किमान कोणत्याही 2 वर्षातील नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. या योजनेत कर्जमाफीसाठी यापूर्वी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना आत्ताच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत 50,000 रुपयांची कर्जमाफी मिळणार होती. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2026-27 मधील पीक कर्जाची परतफेड करणे बंधनकारक होते. त्यामुळे या कर्जदारांना प्रत्यक्षात प्रोत्साहन अनुदानाचा लाभ जून 2027 नंतर मिळणार होता. या 2 जाचकटींना शेतकऱ्यांकडून विरोध होत होता. काही शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा देत या अटी रद्द करण्याची मागणी केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्च 2026 पर्यंत सुमारे 61,765 थकबाकीदार शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांकडे 1,023 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातील 733 कोटी रुपये मुद्दल, 289 कोटी रुपये व्याज आहे. जिल्हा बँकेने कर्जमाफी आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती राज्य शासनाला सादर केली. या यादीतील पात्र शेतकऱ्यांना जुलै महिन्याच्या अखेरीस कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.